इथं हायवेला आता आम्ही थांबलेलो आहोत. दादानी 100-200 किलोमीटर तरी गाडी चालवली. माझा विषय आहे का काहीच त्यांना काय ऐकू मला ऐका. मला कंटिन्यू एवढी ड्राईव्ह केल्यानंतर मला लिटरली मला झोप आली. त्यामुळं आय वॉज डिसाइडेड का मी गाडी साईडला लावली आणि मी आता मस्त बोललो थोडा नॅप घेतो, थोडी किक बसण्याआधी. बाकी एकदा किक बसली का मान उठू. तुला तो 4 तासाचा नॅप कमी पडलाय का? तोपर्यंत मी थोडा झोपतो. 4 तासाचा नॅप कमी पडलाय का? पब्लिक खरं वाटेल भाई सांग. फायनली 100 ते 150 किलोमीटर कंटिन्यू ट्रॅव्हल केलं आहे. आणि कंटिन्यू ट्रॅव्हल केल्यामुळे माझी एकदम पाठ वगैरे दुखायला लागली आणि असं एकदम जखडल्यासारखं झालं. तर विचार करा की मी तर मागं बसलेलो पण काका कंटिन्यू ड्राईव्ह करतात. पण 1% पण अजूनपर्यंत बोलले नाही की म्हणजे माझं पाठण वगैरे दुखते म्हणजे त्यांची किंवा काय. कंटिन्यू अजून म्हणजे त्यांच्या रक्तामध्येच आहे ड्राईव्ह करणं. तर अजून बोलतात का कंटिन्यू अजून चालू शकतो. तर आम्ही बोललो नको, थोडंसं आपण कुठेतरी जागा बघू, थोडं फ्रेश वगैरे होऊ. आणि हॉटेल बघितलं पाहिजे की आपण एक हॉटेलमध्ये आम्ही रेस्ट वगैरे करतो आहे. थोडं काहीतरी खाऊ वगैरे घेतो आणि त्यांना पण जरा बरं वाटेल. ऐकतच नव्हते, बोलतात का जाऊ द्या आपण जाऊ कंटिन्यू. बोलून नको थांबा जरा. म्हणजे बघा इथे गाडी आहे, गाडी आमची एकदम मस्त असते का दाखवतो मग वाईड अँगल बोलला. तिला लावले आता इथं पार्क केले आणि आतल्या साईडला आपली मुलं बच्चा पार्टी आमची मावशी वसप आणि भाईसाहेब मोबाईलमध्ये बिझी. भाई दिसत नाही मला. रस्त्यावर झोपत आलाय तू ते पण सांग. रस्त्यावर झोपलाय काय कामाचा नाही, काय काम करत पण नाही अजिबात. फक्त काय 3 ते 4 मिनिटं झोपले. कसला 3 ते 4 मिनिटं मस्त. गाईस तुम्ही आमच्या घरचा व्लॉग बघितला असेल तुम्हाला माहिती असेल. हीच घरची खुर्च्या टाकून आणल्या. हीच खुर्ची आहे आपल्या घरी. ही घरून आणली मी टाकून पाठी, कारण मला ही लागते, कम्फर्टेबल वाटतं. फायनली आपल्या डिशेस आलेत, ऑर्डर केलेत आम्ही. राईस आणि सूप वगैरे केलेत. पण ते येईपर्यंत आम्ही आमचं घरगुती जेवण पण आणलं सोबत. फायनली त्याच्यामध्ये काय काय आहे, हे मासे वगैरे आहेत आणि चिकन. नॉर्मली आपली भाकरी असणारच आहे. तर मला असं वाटलं की तेवढंच मम्मीचा कॉल आलाय, रिसिव्ह करतो, कॉल करून तुम्हाला भेटतो. गाईज आता फायनली घाट चालू झालाय. सो आता वाजलेत रात्रीचे 10 वाजलेत. 10 वाजता आम्ही लवकरच ट्रॅव्हल केला आहे. जसं आम्ही खाऊन वगैरे झालो त्यानंतर आम्ही कंटिन्यू रोडला लागलो. त्यानंतर तुम्ही आता बघू शकता समोरच्या साईडला घाट चालू झाला आहे. सो जसं मला फुटेज घ्यायला भेटतील घाटामध्ये तसे आम्ही घेऊ. सो व्हिडिओमध्ये तुम्ही पण आमच्यासोबत बनवू राहा. महाबलेश्वरची तुम्हाला आठवण आली असेल हा समोर धुका बघून, पण गैरसमज पाळू नका. कारण काही जस्ट इथं रोडचं काम, कन्स्ट्रक्शनचे कामं चालू असल्यामुळे तो हायवे आता आपल्याला थोडासा संपलाय. थोडा पुढे भेटेल आपल्याला परत. जस्ट तुम्हाला मी आता हायवेची बडी बातें सांगितली. घाट चालू झाला आधी जस्ट असा सीन झाला. विंड्स ओके, आपल्याला पुढे हायवे भेटेल. सो एन्जॉय करा. बूम गाईज फायनली 2 ते 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला असा रोड भेटलाय. आणि टोटली घाट एरिया, टोटली 1 वे. पूर्ण रोडला एकच आमची गाडी आहे. मागे पण बघू शकता एकही गाडी नाही, पुढच्या साईडला पण एकच गाडी नाही. पण सिनेरी असं आहे का एकदम म्हणजे ॲडव्हेंचरच वाटतंय बघायला आणि मजा पण तेवढीच येते. फक्त
नुसतं नाईट राईडला अजूनच मजा येते. म्हणजे समजून आता मी काय बोलतोय. एक ते दोन म्हणजे किलोमीटर गेल्यानंतर एक गाडी बघायला भेटते. आता हे बघा बऱ्याच पुढे आल्यानंतर एक ट्रक दिसलाय, म्हणजे बऱ्याच पुढे आल्यानंतर दिसतंय. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता खाली सिटी आहे, म्हणजे आम्ही घाटाच्या वरती आहे टोटल. 1 ते 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला 2-3 गाड्या बघायला भेटल्या. 1 ते 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला गाड्या बघायला भेटल्या, नाहीतर कंटिन्यू सुनसानच रोड. एन्जॉय करतो आम्ही गाण्यासोबत, नाईट राईड एन्जॉय करतो. फायनली गाईज इथे मिड सेक्शनला आम्ही गाडी थांबवली. लगभग 350 किलोमीटर चालत. माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला समजलं असेल की मी झोप्या काढून उठलाय. आणि ऑन रनिंग काका कंटिन्यू गाडी चालवतात, पण काही दमले नाही. मी त्यांना बोललो थोडा आराम करा, पण काय ऐकत नाही माझा अजिबात. गाडी कंटिन्यू चालवते. आता की मालवण किती अंतरावर राहिलं? 87 म्हणजे 550 किलोमीटर गाडी ऑन द वे चालत राहिले. आणि भाईसाहेब आपल्या आतमध्ये बसलेत कंटिन्यू. असं नको सीन विक्स लावून बसले नाकाला. काय नाही होत, राहू दे. टू बी रियालिटी दाखवतो. मॅडम आताशी उठले झोपून. झोपली नव्हती मी. झोपले तुझं सांग, तू 2 तास झालं झोपलेला. 2 तास झोपलाय मी. जागा आहे कधीपासून रात्र. गाडी लावले बघा ऑन द वे हायवेच्या मध्येच लावले, म्हणजे एकदम सुमसाम हायवे. गाडी आली तर येते, नाही तर नाही. बघा गाडी आली मागून. ते कंटिन्यू बराच वेळ झालाय. आणि फायनली मी यांना बोललो पण तुम्ही चांगला कोणतरी पेट्रोल पंप बघा आणि तिथे थोडासा आराम करा, पण ऐकत नाही माझा. वॉकिंगला एकदम बरं वाटते ना हायवे. चला चालत जाऊ. तू चल, आम्ही येतो. सो गाईज चला आता बसू आणि परत एकदा भेटतो तुम्हाला. रात्रीचा प्रवास आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये मी रात्रीचा प्रवास काय दाखवणार, पण समजून घ्या. थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढा ॲज इट इज पॉसिबल होते ते. A few moments later. इथं हायवेला आता आम्ही थांबलेलो आहोत. दादानी 100-200 किलोमीटर तरी गाडी चालवली, असं त्यांनी मला फक्त व्हिडिओ पुरता बोलायला सांगितलंय. मस्त 2 तास परत झोप काढते. 1 तास झोपते, त्यानंतर 1 तास उठते, परत 1 तास झोपते, परत 1 तास उठते. तोंड दाखव. कसं वाटतंय झोपून? इथं मी रात्रभर झोपलो नाही. हे पोरं मस्त झोपा काढते, गाणी लावते ना झोपते. हो बोल काहीतरी. सो गाईज लेट्स स्टार्टेड नाव. हे बाता झाल्यात आता ऐकून तुम्हाला. ऍक्सिलेटर कुठला यांच्यातला? ते मी तुम्हाला येतो, पण मी तुम्हाला दाखवला तर मग तुम्हाला कसं सवय समजेल. तुम्हाला नंतर शिकून मी. आता पहिली गोष्टी माझा आहे का, 100 किलोमीटर कंटिन्यू गाडी मी गाडी चालवले. तर आम्ही थांबले ते का हॉटेलच्या इथं थोडा ब्रेक घेतलाय. आणि तुम्हाला नाईट ड्राईव्ह करत असल्यानंतर थोडंसं तरी झोप घ्यायला पाहिजे. त्या टाइम मी चहा पिशील का? चहा पिशील? नको बोलतोय. मला रात्री जमणार. मी 100 किलोमीटर गाडी चालवली, मला झोप आली. तुम्हाला डोलो बघून समजतं आता झोपेतून उठलाय. किती माणसांनी नाटकं करायची. माझा विषय आहे का गाईच, त्यांना काय ऐकून मला आहे का, मला कंटिन्यू एवढी ड्राईव्ह केल्यानंतर मला लिटरली मला झोप आली. त्यामुळे आय वॉज डिसाइडेड का मी गाडी साईडला लावली आणि मी आता मस्त बोललो थोडा नॅप घेतो, थोडी किक बसण्याआधी. बाकी एकदा किक बसली का मग आम्ही उठू. तुला तर 4 तासाचा नॅप कमी पडलाय का? तोपर्यंत मी थोडा झोपतो. 4 तासाचा नॅप कमी पडलाय का? अरे पब्लिक खरं वाटेल भाई, सांग. मी 100% गाडी चालवली. चालवली तुम्ही चालवली असती तर गाडी सही सलामत नसती. परत दाबशीला आणि ती लोक घाबरतीला ते याबेरीला जा पब्लिकला बघ. पाय असं ठेव, पायावर मारते दरवाजा. भेटतो काय. अरे पण ऍक्सिलेटर कुठला ते सांग. ते सांगायचं डायरेक्ट चालत नंतर ड्राईव्ह करताना माझं शूट घे. चालेल. मला झोप आले रे बतो. सो गाईज फायनली ऑलमोस्ट आम्ही आलोत, इथे पोचलोत. इथून गुगल मॅपला अंतर दाखवलंय आमच्यामध्ये, डिस्टन्स मालवणमध्ये आणि आमच्यामध्ये ओनली 78 किलोमीटर्स. नॉन स्टॉप रनिंग गेले ऑल नाईट. सो आता थोडासा इथे नॅप आलेली, पण ती नॅप घालवण्यासाठी आणि टी वगैरे घेण्यासाठी काही हॉटेलमध्ये गेलं. तर गाडीमध्ये कोण नाही आहे, फक्त मी आणि मावशी तिकडे मोबाईलवर गाणे ऐकते आणि मी एकटाच येते.
तर तुम्हाला सांगतो, ज्यांना चॅनलवर सिरीज भेटत नसेल, म्हणजे कोणती आता महाबळेश्वर जशी मी ट्रॅव्हल सिरीज केली, ज्यांना सिरीज भेटत नसेल चॅनलवर चॅनल सिरीजवर क्लिक करा प्लेलिस्टवर, तर तुम्हाला ती सिरीज पाहायला भेटेल. आजपासून जेवढ्या म्हणजे ट्रॅव्हल सिरीजच्या व्हिडिओ येतील, मालवण सिरीज, गोवा सिरीज, ही तुम्हाला सिरीजमध्ये प्लेलिस्ट चेक करायला भेटेल आणि प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओ येतील त्याचे चेक करायला भेटेल. आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह नसेल, पण ट्रॅव्हलमध्ये काय किती त्रास झाला, काय काय केले गोष्टी, त्रास आय मीन ट्रॅव्हलमध्ये ट्रॅव्हल करता करता तुम्हाला कसं समजू, म्हणजे काय मजाक मस्ती झाली, हे झालं ते झालं, त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. पण उद्याची व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे, कारण का मी प्लेस कुठे कुठे व्हिजिट करायचं, कुठे कुठे कसे कसे गोष्टीने निगोशिएट करायचे, बार्गेनिंग कशी करायची, ती आपण ट्राय करू उद्या जेव्हा मालवणमध्ये पोहोचू तेव्हा. गाडीने मला डिस्टर्ब केला, परत डिस्टर्ब केला. सो उद्या आपण ते चेकआउट करू. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि सबस्क्राईब का करा, नुसतं सबस्क्राईब नका करू, सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, कारण येणारे ट्रॅव्हल सिरीजच्या मध्ये मला व्हिडिओ येत राहतील. सो काहीतरी जरा हटके करायचं होतं, त्यामुळे ट्रॅव्हल ब्लॉग चालू केले. ओके, सो भेटू तुम्हाला आता पुढे जाऊ. बूम. तर आता आम्ही मालवणमध्ये पोहोचलेलो आहोत. आता आम्ही रूम शोधाशोधी चालले आणि सकाळच्या आता किती 5:47 झालेत आणि आता आम्ही पोहोचलो इथं. आणि तो झोपेतून उठलाय, त्यामुळं तो काय बोलत नाही, मला बोलायला लावतोय.